डिपार्टमेंटल अकाउंटिंग न्यूमेरिकल प्रॉब्लेम आपण बघूया. बघा, हा एक छोटासा प्रॉब्लेम आपण या ठिकाणी घेतोय. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स ऑफ सर्वोत्तम डिपार्टमेंटल स्टोअर्स. डिपार्टमेंटल स्टोअर्स आहे आणि त्याचं एक नाव आहे सर्वोत्तम डिपार्टमेंटल स्टोअर्स सुरत. त्यांनी आपल्याला प्रिपेअर करायला सांगितलेलं आहे. प्रिपेअर डिपार्टमेंटल ट्रेडिंग अकाउंट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2021. त्यांनी आपल्याला जसं 11वी-12वी मध्ये आपल्याला ट्रेडिंग अकाउंट ट्रायल बॅलन्स देत होते आणि ट्रेडिंग अकाउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवायला सांगत होते, तशाच टाइप मध्ये हा प्रॉब्लेम आहे. त्यांनी आपल्याला ट्रायल बॅलन्स दिलाय आणि ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवायला सांगितलं. आता बघूया डिपार्टमेंटल स्टोअर्स मध्ये किती डिपार्टमेंट आहेत. तर ट्रायल बॅलन्सचा फॉर्मॅट आहे पर्टिक्युलर्स डेबिट रुपीज क्रेडिट रुपीज. राहिलेला ट्रायल बॅलन्स उजव्या साईडला दिसतोय. पहिला आयटम दिलेला आहे स्टॉक ऑन 1 एप्रिल 2020. ओपनिंग स्टॉक दिलेला आहे आणि त्याच्या खाली दोन डिपार्टमेंटची नावं दिली आहे, डिपार्टमेंट एक्स आणि डिपार्टमेंट वाय. तर याचा अर्थ असा आहे की सध्या आता डिपार्टमेंटल हे जे स्टोअर्स आहेत ते दोन डिपार्टमेंटमध्ये विभागलेलं आहे. आता आपल्याला काय करावं लागेल, ट्रेडिंग अकाउंट 2 कॉलमचा तयार करावं लागेल आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सुद्धा 2 कॉलमचा बनवावा लागेल. म्हणजे डेबिट साईडला 2 कॉलम असतील रुपीजचे आणि क्रेडिट साईडला 2 कॉलम असणार आहेत. तसं ट्रेडिंग अकाउंटला 2 कॉलम आहेत, तसेच प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला 2 कॉलमचा डिपार्टमेंटल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवायचा आहे. त्यानंतर परचेसेस एक्स डिपार्टमेंट आणि वाय डिपार्टमेंटचे दिलेले आहेत. सेल्स दिलेले आहेत. त्यानंतर रेंट, रेट्स अँड टॅक्सेस हे मात्र एकच रक्कम दिली आहे 900 रुपये. आता हे आपल्याला काय करावे लागतील, डिपार्टमेंट एक्स ला थोडे आणि डिपार्टमेंट वाय ला थोडे हे काय करावे लागतील, विभागावे लागतील आपल्याला. त्यानंतर वेजेस हे सुद्धा आपल्याला डिपार्टमेंट एक्स आणि वाय त्याचे ते ऑलरेडी काढून दिलेले जसे जसे आहेत तसे त्यांच्या डेबिट क्रेडिटला लिहून टाकायचे. त्यानंतर सन्ड्री एक्सपेन्सेस हे मात्र एकत्रच दिलेले आहेत आपल्याला 300 रुपये. तर हे 300 रुपये आपल्याला काय करायचे, एक्स आणि वाय मध्ये वाटायचे. त्यानंतर सॅलरीज हे सुद्धा एक्स आणि वाय मध्ये वाटावे लागतील. त्यानंतर लाइटिंग हा एक खर्च दिलेला आहे. हे समजलं का ट्रायल बॅलन्स इथपर्यंत? मुस्कान, संजना? येस सर. ओके. पुढे बघा, आता दुसरा ट्रायल बॅलन्स कंटिन्यू केलेला आहे. दुसऱ्या साईडला डिस्काउंट अलाउड 220 रुपये दिलाय आणि डिस्काउंट रिसिव्ड 130 रुपये. म्हणजे आपल्याला सेल्स वरती डिस्काउंट जो आपण देतो तो डिस्काउंट अलाउड समजला जातो. तो डेबिट कॉलम मध्ये दिसतोय 220 रुपये. आणि परचेसेस वरती आपल्याला डिस्काउंट मिळालेला आहे तर तो आहे 130 रुपये. तो क्रेडिट कॉलम मध्ये तो फायदा आहे म्हणून. त्यानंतर ऍडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस, कॅरेज इनवर्ड, फर्निचर, प्लांट अँड मशिनरी, सन्ड्री डेटर्स, सन्ड्री क्रेडिटर्स, कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स दिलाय, ड्रॉइंग्स किती आहेत ते दिलेलं आहे, कॅश इन हँड आणि कॅश ऍट बँक या पण अमाऊंट आपल्याला दिलेल्या आहे. ठीक आहे. आता याच्यामधून आता काय करायचं आपल्याला की ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवायचं आहे. त्या ठिकाणी बॅलन्स शीट विचारलेलं नाहीये. तर मग इथं ट्रेडिंग अकाउंटचे आयटम्स कोणकोणते आहेत ते ठरवायचे. बघा, आता ट्रेडिंग अकाउंटला काय काय येऊ शकतं याच्यामधलं? ओपनिंग स्टॉक, करेक्ट, ओपनिंग स्टॉक, त्यानंतर परचेसेस, त्यानंतर सेल्स, त्यानंतर रेंट रेट्स टॅक्सेस येईल का? रेंट रेट्स टॅक्सेस कुठं जाईल? नो सर. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. करेक्ट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जाईल. त्यानंतर वेजेस हे ट्रेडिंग अकाउंटलाच येतील. सन्ड्री एक्सपेन्सेस हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जातील. सॅलरी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जाईल. लाइटिंग हे कुठं येईल? ट्रेडिंग अकाउंटला आहे. त्यानंतर डिस्काउंट अलाउड आणि डिस्काउंट रिसिव्ड हे दोन्ही आयटम प्रॉफिट अँड लॉस अकाउंटलाच जातील. ऍडव्हर्टाइजमेंट हे सुद्धा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जाईल. कॅरेज इनवर्ड हे कुठे येईल? ट्रेडिंग अकाउंटला येईल का प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला येईल? ट्रेडिंग अकाउंटला. ट्रेडिंग अकाउंटला. ट्रेडिंग. ओके. आता फर्निचर आपण कुठं लिहितो? बॅलन्स शीट. बरोबर. प्लांट अँड मशिनरी बॅलन्स शीटला, सन्ड्री डेटर्स बॅलन्स शीटला, क्रेडिटर्स सुद्धा बॅलन्स शीटला जातील. कॅपिटल बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. ड्रॉइंग्स हे कॅपिटल मधून वजा होईल. कॅश इन हँड, कॅश ऍट बँक हे दोन्ही बॅलन्स शीटच्या असेट साईडला जातील. त्यामुळे आता आपल्याला फर्निचर पासून पुढे आपल्याला काही सोडवायचं नाहीये. म्हणजे तिथपर्यंतच दिलंय ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस. परंतु आपल्याला
याच्या असेट्स बद्दल माहिती सांगण्याचं कारण असू शकतं की कदाचित फर्निचर मशिनरीवरती डेप्रिसिएशन असेल तर ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला लिहावं लागेल. डेटर्स वरती ऍडजस्टमेंट असू शकते आरडीडीची बॅड डेब्टची, तर ती त्याच्यामध्ये आता बघूया आपण ऍडजस्टमेंट काय. पण हा ट्रेडिंग अकाउंट ट्रायल बॅलन्स समजलं सर्वांना? Yes, sir. Yes, ओके, sir. गुड गुड. Yes, sir. आता बघा Sir. ऍडजस्टमेंट बघूया आपण. बघा पहिली ऍडजस्टमेंट काय दिलेली आहे ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये. डिपार्टमेंट एक्स ट्रान्सफर गुड्स कॉस्टिंग ₹400 टू डिपार्टमेंट वाय. डिपार्टमेंट एक्स ने 400 रुपयाचा माल हा डिपार्टमेंट वाय ला ट्रान्सफर केला. मग आता मला एक सांगा की माल कुणाकडून कुणाकडे गेला? X कडून Y कडे. करेक्ट. X एक्स कडून Y कडून कडे. करेक्ट करेक्ट एक्स कडून वाय कडे 400 रुपयाचा माल गेला. मग आता हा माल एका डिपार्टमेंट कडून दुसऱ्या डिपार्टमेंटला गेला म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, एका डिपार्टमेंटच्या क्रेडिट साईडला लिहावं लागेल आणि दुसऱ्या डिपार्टमेंटच्या डेबिट साईडला लिहावं लागेल. कारण की एका डिपार्टमेंट कडून गेला म्हणजे दुसऱ्या डिपार्टमेंटला मिळालाय, बरोबर का नाही? मग आता कुणाच्या क्रेडिट साईडला लिहिणार आणि कुणाच्या डेबिट साईडला लिहिणार? डिपार्टमेंट च्या क्रेडिट साईडला आणि डिपार्टमेंट च्या डेबिट साईडला. करेक्ट. डिपार्टमेंट एक्सच्या क्रेडिट साईडला लिहावं लागेल कारण की डिपार्टमेंट एक्स कडून माल गेलाय. मग डिपार्टमेंट एक्सच्या क्रेडिट साईडला लिहायचं आणि डिपार्टमेंट वाय ला मिळाला म्हणून डिपार्टमेंट वायच्या डेबिट साईडला लिहायचं. आता लिहिताना काय लिहायचं तर ट्रान्सफर गुड्स असं लिहायचं. ट्रान्सफर गुड्स फ्रॉम कुणाकडून मिळाला. आता डिपार्टमेंट एक्सच्या क्रेडिट साईडला लिहिताना आपल्याला असं लिहावं लागेल ट्रान्सफर गुड्स टू डिपार्टमेंट वाय आणि डिपार्टमेंट वायच्या डेबिटला लिहिताना आपल्याला लिहावं लागेल ट्रान्सफर गुड्स फ्रॉम डिपार्टमेंट एक्स. समजलं का? येस सर. Yes, sir. ओके, ऍडजस्टमेंट लक्षात आली. आता ही ट्रेडिंग अकाउंटला ऍडजस्टमेंट करायची. लक्षात घ्या गुड्सच्या संदर्भातली ऍडजस्टमेंट आपण ट्रेडिंग अकाउंटला करतो. 2 नंबरची ऍडजस्टमेंट काय दिली आहे बघा. रेंट रेट्स टॅक्सेस sundry expenses, lighting, salaries and carriage inward to be apportioned. apportioned म्हणजे तुम्हाला काय करायचं त्याचं प्रोपोर्शनेट वाटायचे. हे सर्व जे एक्सपेन्सेस दिलेले आहेत रेंट रेट्स टॅक्सेस सन्ड्री एक्सपेन्सेस लाइटिंग सॅलरीज आणि कॅरेज इनवर्ड 5 एक्सपेन्सेस बद्दल माहिती दिलेली आहे. हे 5ही एक्सपेन्सेस तुम्हाला वाटायला सांगितलेले आहेत. तर ते रेशो दिलाय आपल्याला 2/3 टू डिपार्टमेंट एक्स and 1/3 टू डिपार्टमेंट वाय. 2/3 रक्कम ही त्या एक्सपेन्सेसची एक्स डिपार्टमेंटला वाटायची आणि राहिलेली 1/3 रक्कम जी आहे ते डिपार्टमेंट वाय ला वाटायची. म्हणजे थोडक्यात रेशो काय असेल इथं 2:1. करेक्ट 2:1. कारण की दोन्ही ठिकाणी त्यांचा छेद समान आहे. 3 आणि 3 दोन्ही ठिकाणी सेम आहे. तर आपल्याला इथं 2:1. सपोज जर 3,000 रुपये वाटायचे असतील तर आपल्याला डिपार्टमेंट एक्स ला 2,000 द्यावे लागतील आणि डिपार्टमेंट वाय ला 1,000 रुपये त्या कॉलम मध्ये लिहावे लागतील. तर हे नीट लक्षात घ्या. आता हे कशाच्या संदर्भात आहे तर फक्त 5 एक्सपेन्सेसच्या संदर्भात आहे. पहिला एक्सपेन्सेस रेंट रेट टॅक्सेस, दुसरा सन्ड्री एक्सपेन्सेस, तिसरा लाइटिंग, चौथा सॅलरीज आणि पाचवा कॅरेज इनवर्ड. या 5 एक्सपेन्सेस साठीच 2:1 या रेशो प्रमाणे त्याचे डिस्ट्रीब्युशन करायचं आहे. दुसरी ऍडजस्टमेंट समजली का? Yes, sir. येस सर. हो सर. गुड. Sir. तिसरी ऍडजस्टमेंट बघा ऍडव्हर्टायझिंगच्या संदर्भात दिलेले जो ऍडव्हर्टायझिंग एक्सपेन्सेस आहे तर तो काय सांगितलेला आहे टू बी अपोर्शन्ड इक्वली. इथं मात्र रेशो नाहीये. इथं रेशो समान वाटायचा आहे. म्हणजे जर रेशो काढायचा झाला तर एकच एक असा रेशो येईल पण निम्म निम्म करायचं. आता 2 डिपार्टमेंट आहेत. सपोज 2,000 रुपये ऍडव्हर्टायझिंगचा खर्च आला तर 1,000 रुपये एक्स ला आणि 1,000 रुपये वाय ला. समजलं हे? हो सर. ओके. चौथी ऍडजस्टमेंट बघूया. डिस्काउंट अलाउड अँड रिसिव्ड आर अपोर्शन्ड ऑन द बेसिस ऑफ डिपार्टमेंटल सेल्स अँड परचेसेस एक्सक्लुडिंग ट्रान्सफर. आता इथं काय सांगितलेलं बघा डिस्काउंट अलाउड अँड रिसिव्ड. आता दोन्ही बद्दल कंबाईन माहिती आहे. पहिल्यांदा डिस्काउंट अलाउड बद्दल आणि त्यानंतर डिस्काउंट रिसिव्ड बद्दल. आर अपोर्शन दोन्हीही वाटायचे.
कोणत्या बेसिसवरती? ऑन द बेसिस ऑफ डिपार्टमेंटल सेल्स. डिपार्टमेंटचे सेल्सचे जे आहेत तर त्या बेसवरती तुम्हाला ते वाटायचे. आता सेल्स अँड परचेसेस दोन्ही म्हटलेलं आहे. सेल्स बेसवरती पण वाटायचे आणि परचेसेस बेसवरती पण वाटायचे. पण तुम्हाला काय वाटायचंय? डिस्काउंट अलाउड पण वाटायचंय आणि डिस्काउंट रिसिव्ड पण वाटायचं. लक्षात आलं? तर आता मला एक सांगा की डिपार्टमेंटल सेल्सचा रेशो आपण काढूया. मग याच्यामध्ये कोणतं वाटायचं? डिस्काउंट अलाउड वाटायचे का डिस्काउंट रिसिव्ड वाटायचे? सेल्स रेशो मध्ये डिस्काउंट अलाउड. डिस्काउंट अलाउड. करेक्ट. कारण की डिस्काउंट अलाउड हा सेल्सशी संबंधित आहे आणि डिस्काउंट रिसिव्ड हा परचेसशी संबंधित आहे. त्यामुळे नीट लक्षात ठेवा, डिस्काउंट अलाउड हा सेल्स रेशो मध्येच वाटायचा आणि डिस्काउंट रिसिव्ड हा परचेसेस रेशो मध्येच वाटायचा. हे सर्वांना समजलं का? हो सर. हो सर. ओके. मग याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? एक सेल्स रेशो काढावा लागेल आणि एक परचेस रेशो काढावा लागेल. ते आपण वर्किंग नोट स्वरूपामध्ये अगोदर काढून घेऊ आणि मग नंतर प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करूया. ठीक आहे. आता इथं कंसामध्ये एक वाक्य शब्द दिलेला आहे, तो म्हणजे एक्सक्लुडिंग ट्रान्सफर. एक्सक्लूड म्हणजे सोडून देणे. काय सोडून द्यायचंय? ट्रान्सफर सोडून द्यायचंय. म्हणजे वरती आपल्याला एक नंबरची जी ऍडजस्टमेंट दिली होती याच्यामध्ये काय केलं होतं? डिपार्टमेंट एक्स ते डिपार्टमेंट वाय ला 400 रुपयाचा माल ट्रान्सफर केला होता. तर तो ट्रान्सफर केलेला माल मात्र या रेशो कॅल्क्युलेशन मध्ये विचारात घ्यायचा नाही. डिपार्टमेंटचे सेल्स जे आहेत ते सेल्स किंवा परचेसेस हे त्यांचे जे आपल्याला जे ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेले आहेत त्याच अमाऊंट घेऊन आपल्याला काय करायचं? त्यांचा रेशो कॅल्क्युलेट करायचा आहे. समजलं सर्वांना? हो हो सर. सर. येस सर. ओके. आता 5 नंबरची ऍडजस्टमेंट बघा. डेप्रिसिएशनच्या संदर्भात दिलेली आहे. डेप्रिसिएशन ॲट 10% पर ॲनम ऑन फर्निचर अँड प्लांट अँड मशिनरी. फर्निचर आणि प्लांट अँड मशिनरी वरती 10% डेप्रिसिएशन काढायचं. आता आपण डेप्रिसिएशन कसं करतो की फर्निचर मधून वजा करतो आणि सेकंड पोस्टिंग आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला करतो. अर्थात इथं फर्निचर मधून वजा करायची गरज नाही का, तर बॅलन्स शीट आपण काढत नाही. फक्त प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला रेकॉर्ड करायचे 10% रक्कम. पण आता रेकॉर्ड करताना परत अडचण अशी आहे की तिथं 2 कॉलम आहेत. डिपार्टमेंट एक्स कॉलम आहे आणि वायचा पण कॉलम. मग ते कसे वाटायचे? तर ते पुढे सांगितलेलं आहे. इज टू बी चार्ज. जे काही 10% डेप्रिसिएशन निघेल ते तुम्हाला चार्ज करायचंय. कसं? 3/4 टू डिपार्टमेंट एक्स अँड 1/4 टू डिपार्टमेंट वाय. 3/4 म्हणजे 75% रक्कम थोडक्यात काय करायची? एक्स ला ट्रान्सफर करायची आणि 1/4 म्हणजे 25% रक्कम ही काय करायची? वाय ला ट्रान्सफर करायची. जर याचा रेशो काढायचा झाला तर 3:1 या रेशो मध्ये तुम्हाला काय करायचंय? डेप्रिसिएशन वाटायचं आहे. ही 5 नंबरची ऍडजस्टमेंट समजली सर्वांना? हो सर. ओके गुड. आता 6 नंबरची नेहमीप्रमाणे ऍडजस्टमेंट दिलेली आहे. क्लोजिंग स्टॉक आहे तो. स्टॉक ॲज ऑन 31 मार्च 2021 डिपार्टमेंट एक्सचा तुम्हाला दिलेला आहे आणि डिपार्टमेंट वायचा दिलेला आहे. हा आहे तसं तुम्हाला वाटायचं काही गरज नाही, वाटूनच दिलेला आहे. तो आहे तसं तुम्हाला काय करायचंय? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला क्लोजिंग स्टॉक म्हणून लिहायचा आहे. हे समजलं ऍडजस्टमेंट सर्वांना? हो सर. येस सर. ओके ओके. आता नीट हा प्रॉब्लेम बघा की कसा सोडवलेला आहे. आता इथं आपल्याला पहिल्यांदा एक वर्किंग नोट करावी लागेल ज्याच्यामध्ये सेल्स आणि परचेसेस यांचा रेशो काढावा लागेल. तर मग आता आपण बघूया इथं सेल्स किती आहे डिपार्टमेंटचे. बघा स्क्रीन दिसते का सेल्स साठी? स्क्रीन दिसते का? सेल्स दिसत आहेत का स्क्रीनवर? हो सर. ओके. हो सर. मला सांगा रेशो सांगा सेल्सचा. डिपार्टमेंट एक्सचा सेल्स किती आहे? 6,000. 6,000. आणि वायचा 5,000. 5,000. मग रेशो काय झाला? 6:5. करेक्ट. 6:5. समजलं का? हो सर. ओके. आणि परचेसेसचा पण रेशो आपल्याला काढता येईल. परचेसेस डिपार्टमेंट एक्स चे दिलेले आहेत 2,800 आणि डिपार्टमेंट वाय चे दिलेले आहेत 2,000
400. तर आता याला आपल्याला रेशो कसा निघेल सांगा बरं. कितीने भाग जाऊ शकतो या संख्येला. 2 शून्य कमी झाले, 28 राहिले आणि 24 राहिले. 28 आणि 24 ला कितीने भाग जाऊ शकतो. 2. 2 ने पण जाऊ शकतो, 4 ने पण जाऊ शकतो, है ना. डायरेक्टली 4 ने आपण जर घालवलं तर 4 सत्ता 28 आणि 4 सत्ता 24. बरोबर. 7 6 असा रेशो येऊ शकतो. ठीक आहे, समजलं हे. हो. ओके, आता हे स्क्रीनवरती मी इथं दाखवलंय बघा, वर्किंग नोट. कॅल्क्युलेशन ऑफ परचेस रेशो. परचेस रेशो बघा, डिपार्टमेंट एक्स आणि डिपार्टमेंट वाय. सर्व विद्यार्थ्यांनी लक्ष द्या. डिपार्टमेंट एक्स आणि वाय ची अमाऊंट आहे 2800, डिपार्टमेंट वाय ची 2400. त्यानंतर तुम्हाला रेशो कसा आला, 7:6. हे समजलं का. परचेस रेशो 7:6 आलेला. हो सर. ओके, आता दुसरा रेशो काढायचा, सेल्स रेशो. बघा, कॅल्क्युलेशन ऑफ सेल्स रेशो. त्याच्यामध्ये डिपार्टमेंट एक्स आणि डिपार्टमेंट वाय. त्याच्यामध्ये काय, डिपार्टमेंट एक्स चे 6000 आहेत, डिपार्टमेंट वाय चे 5000 आहेत. इथं पूर्ण संख्या 00 कॅन्सल केले तर 6 आणि 5 हा रेशो राहिला. लक्षात आलं रेशो. हो सर. हो सर. ओके, हे वर्किंग नोट करताना लक्षात द्या, ज्यावेळेस तुम्हाला आता थिअरी प्रॉब्लेम नाहीये, पण ज्यावेळेस थिअरी असते त्यावेळेस याला कॅल्क्युलेशन्सला मार्क असतात. ओके, रेशो काढायचा कसा हे समजलं का. हो सर. हो सर. ओके, आता बघूया, ट्रेडिंग अकाउंट काढूया आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट काढूया. ट्रेडिंग अकाउंट स्क्रीनवरती थोडस बारीक आहे, दिसेल आय थिंक सर्वांना. ट्रेडिंग अकाउंटची डेबिट साईडला पर्टिक्युलर्स, त्यानंतर एक बेस म्हणून घेतलंय की तुम्हाला समजण्यासाठी. हा कॉलम नाही केला तरी चालतो, पण समजावं की कसा आपल्याला दिलेला आहे आणि कोणत्या बेसने आपण त्या एक्सपेन्सेस वाटलेले आहेत. त्यानंतर डिपार्टमेंट एक्स इथं दिसतंय तुम्हाला, इथं दिसतंय बघा, डिपार्टमेंट एक्स आणि हा डिपार्टमेंट वाय. ही झाली डेबिट साईड. त्यानंतर इथून पुढे क्रेडिट साईड दिलेले आहे. पर्टिक्युलर्स, बेस, एक्स, डिपार्टमेंट एक्स, डिपार्टमेंट वाय. हे समजलं का. हो सर. हो सर. असंच प्रॉफिट अँड लॉस अकाउंट खाली असणार आहे. आता बघा, ओके, बघूया आता आपण ट्रेडिंग अकाउंटला सुरुवातीला काय लिहितो. ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक. स्टॉक. करेक्ट. आता इथं मी तुम्हाला फक्त सुरुवातीला असं दाखवतोय की हा प्रॉब्लेम, की सुरुवातीला ट्रेडिंग अकाउंट सोडवला, नंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सोडवला तरी चालतं, किंवा आपल्याला जी सवय आहे नेहमीप्रमाणे ट्रायल बॅलन्स मध्ये जसे आयटम्स येतील तसे ते ट्रेडिंग अकाउंटचे ट्रेडिंग अकाउंटला लिहायचे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला, बॅलन्स शीटचे बॅलन्स शीटला, तरीही चालू शकतं. मी फक्त इथं प्रॅक्टिकली दाखवताना समजण्यासाठी हे असं लिहिलेलं आहे. फक्त लक्ष द्या, ओपनिंग स्टॉक लिहायचा, त्यामुळे मी डेबिटला लिहिलं टू ओपनिंग स्टॉक. आता इथं डायरेक्ट असं लिहिलेलं आहे, याचा अर्थ असा आहे की हे ऑलरेडी डायरेक्ट आपल्याला वाटूनच दिलेलं आहे. डिपार्टमेंट एक्स ला ओपनिंग स्टॉक किती आहे आणि डिपार्टमेंट वाय ला ओपनिंग स्टॉक किती आहे, तर तो डिपार्टमेंट एक्सचा ओपनिंग स्टॉक एक्सच्या कॉलम मध्ये लिहिला आणि वायचा वायच्या कॉलम मध्ये लिहिला. त्यामुळे तिथं बेस काय लिहिलेला आहे, डायरेक्ट. त्यानंतर परचेसेस, ते पण डायरेक्ट दिलेले आहेत, त्यांच्या त्यांच्या कॉलम मध्ये, एक्सच्या कॉलम मध्ये एक्सची अमाऊंट, वायच्या कॉलम मध्ये वायच्या अमाऊंट. त्यानंतर सेल्स, डिपार्टमेंट एक्सच्या कॉलम मध्ये 6000, वायच्या कॉलम मध्ये 5000. हे सुद्धा डायरेक्टली दिलेले आहेत, जसे दिले तसे आपण त्या ठिकाणी लिहिलेले आहे. त्यानंतर इंटर डिपार्टमेंटल ट्रान्सफरची ऍडजस्टमेंट या ठिकाणी आहे, म्हणजे 1 नंबरची ऍडजस्टमेंट. इथं अमाऊंट मध्ये थोडासा बदल झालेला दिसतो प्रिंटिंग मध्ये.
ओके, एक मिनिट हा. इथपर्यंत समजलं का? सेल्स पर्यंत? Yes, sir. ओके ओके. थोडस प्रिंटिंग मिस्टेक झाले. मगाशी 400 रुपये ऐवजी 40 रुपये तो आहे दुरुस्त केला इथं. इथं बघा, इंटर डिपार्टमेंटल ट्रान्सफर म्हणजे एक्स डिपार्टमेंटने वाय डिपार्टमेंटला ट्रान्सफर केलं. तर आता आपण काय केलेलं आहे, एक्सच्या क्रेडिटला लिहायचंय आणि वायच्या डेबिटला लिहायचं. तर इथं आपण वायच्या डेबिटला ऑलरेडी लिहिलेलं आहे टू इंटर डिपार्टमेंटल ट्रान्सफर. एक्सच्या कॉलम मध्ये डॅश केली आहे आणि वायच्या कॉलम मध्ये 40 रुपये दिलेले आहे. हे दिसतंय का सर्वांना? हो, sir. हो सर. हो, ओके. sir. त्यानंतर वेजेस दिलेले आहेत एक्सच्या कॉलम मध्ये आणि वायच्या कॉलम मध्ये. ते ऑलरेडी दिलेले आहेत, ते डायरेक्ट लिहिलेले आहेत. त्यानंतर कॅरेज इनवर्ड, त्यांनी आपल्याला ऍडजस्टमेंट दिली होती 2 नंबरची, की रेंट रेट्स टॅक्सेस, कॅरेज इनवर्ड, सॅलरीज वगैरे त्यांचे 2:1 रेशोमध्ये वाटा. तर हे कॅरेज इनवर्ड जी रक्कम आहे ती आपण 2:1 या रेशोमध्ये डिपार्टमेंट एक्स आणि डिपार्टमेंट वाय ला वाटली, म्हणून इथं बेस लिहिताना 2:1 हा रेशो दिलेला आहे. त्यानंतर इकडे बघा, डिपार्टमेंटल ट्रान्सफर केलेला आहे. एक्सच्या कॉलम मध्ये 40 रुपये आले का, एक्सच्या कॉलम मधून गेले म्हणजे एक्सने दिले म्हणून एक्सच्या क्रेडिट साईडला लिहिले आपण. हे समजलं का सर्वांना? डिपार्टमेंटल ट्रान्सफर. हो, sir. हे बघा, इथं डिपार्टमेंटल ट्रान्सफर 40 रुपये आहे आणि इथं 40 रुपये. एक्सच्या कॉलम मध्ये 40 लिहिलेले, वाय कॉलम मध्ये डॅश केलेले आहे. तिकडं वायच्या कॉलम मध्ये डॅश केलेले आहे, वायला मिळाले, एक्सच्या कॉलम मध्ये डॅश केलेले आणि वायला मिळाले म्हणून वायच्या डेबिट साईडला आपण 40 रुपये रेकॉर्ड केलेले आहे. सर्वांना समजलेलं असेल? हो, sir. ओके. पुढे आता बघूया आपण. त्यानंतर क्लोजिंग स्टॉक जो शेवटच्या ऍडजस्टमेंट मध्ये दिला होता तो आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहिलेला आहे. त्यानंतर क्लोजिंग आपण जसं नेहमीप्रमाणे क्लोजिंग करतो, क्रेडिट साईडची टोटल, त्यानंतर तेवढी तीच रक्कम डेबिट साईडला लिहिली आणि जो काही फरक पडेल त्याला काय नाव देणार आपण? ट्रेडिंग Balance अकाउंट. carry down किंवा brought down. ट्रेडिंग अकाउंट क्लोज केल्यानंतर आपल्याला काय रिझल्ट मिळतात? बरोबर आहे. कोण? Carried down. हा हा, ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस मिळतो. आता इथे क्रेडिट साईड मोठी असेल तर आपल्याला काय मिळणार आहे? ग्रॉस प्रॉफिट मिळणार आहे. हे समजलं का सर्वांना? Yes, sir. येस ओके. सर. आता हा ग्रॉस प्रॉफिट आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करणार आहे. खाली आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कंटिन्यू करतोय. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या आपल्याला काय करावं लागेल? क्रेडिट साईडला हा ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन करावा लागेल. मग हा झाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन 2500 आणि 2240. हे समजलं का सर्वांना? हो सर. Yes, sir. ओके. आता ट्रायल बॅलन्स मध्ये जे जे आयटम्स राहिलेले आहेत आणि ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला येतात ते आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहिणार आहे आणि क्रेडिटला येणारे क्रेडिट साईडला लिहिणार. बघूया आता आपल्याकडे कोणकोणते आयटम्स राहिलेले आहेत. रेंट रेट्स टॅक्सेस राहिलाय, ते 2:1 रेशो मध्ये वाटायचा होता. एक्सला 600 आणि वायला 300, 900 रुपये आपल्याकडे टोटल होते, 2:1 रेशो मध्ये वाटले. त्यानंतर सन्ड्री एक्सपेन्सेस पण 2:1 रेशो मध्ये वाटायचे होते, ते या पद्धतीने वाटले. त्यानंतर सॅलरीज वाटायला सांगितलं होतं 2:1 रेशो मध्ये, ते पण आपण वाटलेलं आहे. त्यानंतर लाइटिंग 2:1 रेशो मध्ये वाटायचं होतं, ते पण आपण या ठिकाणी वाटले. टोटल 5 एक्सपेन्सेस आपल्याला 2:1 रेशो मध्ये वाटायचे होते. वरती आपण कॅरेज इनवर्ड ट्रेडिंग अकाउंटला वाटलंय आणि त्यानंतर खाली 4 एक्सपेन्सेस 2:1 रेशो मध्ये डिपार्टमेंट एक्स आणि वाय मध्ये वाटलेले आहे. त्यानंतर डिस्काउंट अलाउडची ऍडजस्टमेंट होती. तर डिस्काउंट अलाउड आपल्याला सेल्स रेशो मध्ये वाटायचा होता आणि सेल्स रेशो जो आहे तो आपला 6:5 होता. तर तो जो काही डिस्काउंट अलाउड आहे तो आपला 220 रुपये होता. तर 220 रुपये आपण काय केलेले आहेत, 120 आणि 100 म्हणजे 6:5 या रेशो प्रमाणे डेबिटला लिहिलेले आहे. तसंच ऍडव्हर्टाइजमेंट इक्वली वाटायला सांगितले होते, त्यामुळे निम्मे निम्मे आपण केलेले आहेत. त्यानंतर डेप्रिसिएशन ऑन फर्निचर, फर्निचर वरती डेप्रिसिएशन सांगितलं होतं आपल्याला 10%, प्लांट अँड मशिनरीवरती सुद्धा 10% डेप्रिसिएशन सांगितलं होतं आणि त्याची जी काही रक्कम होईल ती आपल्याला 3:1 या रेशो मध्ये वाटायला सांगितली होती. त्यामुळे डेप्रिसिएशन ऑन फर्निचर
टोटल 40 रुपये आलं. 400 रुपये फर्निचर होतं, त्याच्यावर 10% 40 रुपये, आणि हे 40 रुपये आपण 3:1 रेशो प्रमाणे वाटलेले आहेत डिपार्टमेंट एक्स आणि डिपार्टमेंट वाय ला. त्यानंतर डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी, हे सुद्धा आपल्याला 2,000 रुपये रक्कम दिली होती, आणि त्या 2,000 रुपयावरती 10%ने आपण 200 रुपये डेप्रिसिएशन चार्ज केलं, आणि हे चार्ज केलेलं 200 रुपये डेप्रिसिएशन 3:1 रेशो प्रमाणे वाटायला सांगितलं होतं. त्यामुळे 150 रुपये एक्स ला आणि 50 रुपये वाय डिपार्टमेंटला आपण चार्ज केलेले आहेत. इथपर्यंत समजलंय सर्वांना? हो सर. ओके. त्यानंतर डिस्काउंट रिसिव्ड आपल्याला दिलेला आहे, तो आपण ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण रेकॉर्ड करतो का, तर तो आपला इन्कम आहे किंवा गेन आहे. आणि त्यांनी असं सांगितलं होतं की तो परचेस रेशो मध्ये आपण वाटतो. तर तो परचेस रेशो आपला जो होता तो 7:6 होता. तर 70 रुपये डिपार्टमेंट एक्सच्या कॉलम मध्ये आणि 60 रुपये वायच्या कॉलम मध्ये, म्हणजे टोटल 130 रुपये आपल्याला डिस्काउंट होता. तर तो 70 आणि 60 अशा प्रोपोर्शन मध्ये वाटलेला आहे. हे समजलंय सर्वांना? हो सर. हो सर. ओके. आता मग आपण टोटल डिपार्टमेंट एक्स ची क्रेडिट साइड 2,570 आणि डिपार्टमेंट वाय ची क्रेडिट साइड 2,300, तीच रक्कम आपण काय केलेली डेबिट साइडला लिहिलेली आहे. आणि याचा जो काही फरक पडेल त्याला आपण नाव काय देणार आहे? नेट नेट प्रॉफिट. प्रॉफिट. करेक्ट, नेट प्रॉफिट. हा आपला नेट प्रॉफिट आला डिपार्टमेंट एक्सचा आणि डिपार्टमेंट वायचा. लक्षात आलं? प्रॉब्लेम कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचा